नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आज लासलगाव बाजार समिती या ठिकाणी येऊन नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीबाबत या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने होते ते जाणून घेतलेलं आहे. तो काही ठिकाणी या ठिकाणी सूचना सुद्धा केलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, नाफेड एनसीसीएफ मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं केंद्राचं उद्दिष्ट आहे. मात्र जर बघितलं तर आतापर्यंत फक्त 6,200 मेट्रिक टन खरेदी झालेली आहे. नेमकी ही खरेदी कमी होण्यामागे काय काय कारण आहे? नाही, आपलं या जो स्कीम आहे मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम, त्याचा मूल उद्देश जो आहे की उद्देश जो आहे ते आपल्याला बाजारचा दर वाढवायचा आहे आणि बाजार दर वाढवण्यामध्ये ऑलमोस्ट 50% बाजार दर या मागच्या 4.5 आठवड्यामध्ये वाढलेला आहे आणि या स्कीमच्या अनुषंगाने जो आपले नाशिक जिल्ह्यामध्ये जो 9 बाजार समितीमध्ये हे कांदा खरेदीची प्रक्रियामध्ये त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूच्या परिसरमध्ये जो त्यांनी एक सहकारीची भूमिका राबवली. बाजारमध्ये जो रेट वाढलेला आहे, त्याचे विभिन्न कारण असू शकते, परंतु एक कारण हे पण आहे, की यासारख्या खरेदी प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे. याच्यामध्ये बेसिक विषय जो आहे, की नाफेड आणि एन-सी-सी-एफमध्ये जो कमी खरेदी होण्याचं जो कारण आपण सांगू शकतो, की अ, याच्यामध्ये आज के डेटमध्ये बाजार दर जो आहे, ते दरवेळी म्हणजे रेट यांच्या पण एन-सी-सी-एफ आणि नाफेडचा जो रेट आहे, ते वाढत गेला. ते एक फॉर्म्युलाच्या आधारावर आहे. परंतु बाजारचा रेट त्याच्यापेक्षा जास्त वाढत गेला आणि ते त्यांच्या मेन स्कीमचा मूल उद्देश होता. हा उद्देश पूर्ण झालाय. आता यांनी जो लोअर ग्रेडचा जो कांदा आहे, ग्रेड यू-आर-एस जो ते म्हणतात, त्याची पण खरेदी प्रक्रिया सुरू केलेली आहे. शेतकरीपर्यंत हा माहिती योग्य रीती पोहोचवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी दर्शनीय भागात बोर्ड लावणे, सोसायटीसोबत संपर्क साधणे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतो आणि आपला यही प्रयत्न आहे, की जास्तीत जास्त शेतकरीला चांगला दिलासादायक रक्कम कांद्यासाठी मिळावा, हे आपला मूल उद्देश आहे आणि त्या उद्देश आपण पूर्ण करण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. सर, आपण एकंदरीत पाहता थेट बाजार समितीतून आपण कांदा खरेदी करावा, अशा काही सूचना केलेल्या होत्या. मात्र या ठिकाणी लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडामध्ये एक मोठी बाजार समिती म्हणून ओळखले जाते, पण तसं काही या ठिकाणी दिसत नाही. नाही, याच्यामध्ये त्यांनी जो कांदा खरेदी केंद्र स्थापन केलं ते या बाजार समितीच्या गेटपासून अर्धा किलोमीटर लांबीवर आहे. त्याला या ठिकाणी आतमध्ये खरेदी करण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु या ठिकाणचे 2 सोसायटीनी या खरेदी केलं नाही आणि यांनी त्याच्यासाठी नोटीस पण त्यांनी इश्यू केलेलं असं मला लक्षात आलं. आणि एन-सी-सी-एफ आणि नाफेड जो आहे ते भारत सरकार अंतर्गत काम करणारे संस्थान आहे आणि त्याच्या अंतर्गत येणारे जो काही तक्रार असतो, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि त्याचे जो चीफ व्हिजिलन्स ऑफिसर त्यांच्या संस्थांमध्ये आहे ते याच्या अंतर्गत काम करतात. या संदर्भामध्ये जो अंमलबजावणीची काही गोष्टी आहेत त्यांनी आतापर्यंत नोटीस इश्यू केलेलं आणि याच्यामध्ये भविष्यात ते बघणार आहे. परंतु मी आता त्यांना हेही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की त्यांचे अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी ज्या भागात व्यापार होतो त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहावं. शेतकऱ्यांचे जो काही रजिस्ट्रेशन अगर करायचे असेल, तर ते रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी त्यांनी योग्य म्हणजे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उपलब्ध करून द्यावं आणि त्याच्यासोबत खरेदी कुठे होतोय त्याची माहिती मोठ्या बोर्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावून द्यावं. जेणेकरून ज्या शेतकरीला योग्य बाजार दर मिळत नसेल, तर त्याला योग्य किमान बाजार दर जो यांनी जाहीर केलेला आहे, त्या बाजार दर प्रत्येक शेतकरीला, प्रत्येक कांद्याला जो त्या ग्रेड आणि त्या क्वालिटीच्या पात्रतामध्ये असेल, त्याला त्या मिळून जाईल. सर, एकंदरीत पाहता पूर्व प्रचलित पद्धतीने नाफेड मार्फत जी खरेदी थेट बाजार समितीतून व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये होत होती, मात्र तशी आता सध्या काही होताना दिसत नाहीये. तर तशी होणार का? नाही, त्याबद्दल सूचना देण्यात आलेली आहे. गाईडलाईन्समध्ये ते करायला त्यांना काही हरकत नाहीये. फक्त एवढा विषय असतो, की यांची जो खरेदी प्रक्रिया असतो त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन 7-12 वगैरेची नोंदची प्रक्रिया आहे. आपल्याला माहिती आहे, की नाशिक जिल्ह्यामध्ये आधीच्या काळात मोठ्या प्रमाणात याच्याबद्दल तक्रार झाले, की शेतकरी नसताना त्यांनी कांदा विकले. काही दिवस पूर्वी मका खरेदीच्या संदर्भामध्ये चांदवडमध्ये एक घटना घडली होती आणि त्याच्या अनुषंगाने जो आपले डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसर आहे, त्यांच्यावर कारवाई पण करण्यात आली होती. या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता मला या बेसिकली यही सांगायचं आहे, की त्यांचे काही सिस्टम्स आहेत, त्या सिस्टमला पण पालन करण्याची गरज आहे. परंतु त्या गोष्टी असताना बाजार समिती आतमध्ये त्यांनी खरेदी करावा याच्यासाठी सूचना पण आहे, गाईडलाईन्समध्ये पण आहे. परंतु गाईडलाईन्सबद्दल एक गोष्टी मी सांगतो, की ये जो सगळे खरेदी प्रक्रिया आहे, नाफेड एन-सी-सी-एफ डायरेक्टली कधी करत नाही. अगर सोसायटी कुठले आले नाही त्या भागात, तर त्या ठिकाणी करतात. जसं मालेगावमध्ये ते स्वतः करत आहे. परंतु ज्या ठिकाणी सोसायटी येतात, ते सोसायटी शेतकऱ्यांची सोसायटी आहे. एफ-पी-ओज आहे, शेतकऱ्यांची सोसायटी आहे. तो या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. तर या बेसिक हा मुद्दा आहे. म्हणजे एकंदरीत कुठेतरी जो घोटाळा होतोय तर तो थांबवण्यासाठी आपण या अशा उपाययोजना केल्या असं असं आपलं म्हणणं आहे. बेसिक बेसिक हा हा सूचना आहे, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ नये आणि यावर्षी तर आतापर्यंत या संदर्भात एक बी तक्रार नाही. थँक यू.
कुठल्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी यावेळेस जे तर ती नाफेड NCCF मार्फत जी खरेदी केल्या जातीये, तर ती या दिशेने सुरू असल्याचं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.